जय भीम साथी. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपल्याला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. आज आपण जो बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. संदेश म्हणजे काय की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो ना मित्रांनो, तेव्हा एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला, तो संघर्ष कशासाठी केला हा प्रश्न आपण एक वेळेस आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे. निदान 14 एप्रिलच्या दिवशी तरी विचारणं गरजेचं आहे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, पण फक्त बाबासाहेबांचा जन्म या समाजात झाला म्हणून आपली कुळे उद्धरली नाहीत, तर बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि तो संघर्ष करून आपल्याला न्याय मिळवून दिला. या गोष्टीमुळे आपली कुळे उद्धरली. बाबासाहेबांचा संघर्ष कशासाठी होता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तो संघर्ष तुम्हाला भर चौकामध्ये डीजे लावून दारू पिऊन नाचता यावा यासाठी तो संघर्ष कधीही नव्हता. बाबासाहेबांचा संघर्ष होता पुस्तकासाठी. बाबासाहेबांचा संघर्ष होता स्त्रियांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे यासाठी. बाबासाहेबांचा संघर्ष होता माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, फक्त यासाठी संघर्ष होता. देशाच्या उद्धारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते अभूतपूर्व आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जी क्रांती घडवली ती क्रांती अभूतपूर्व आहे. पण आज आपल्या समाजासमोर, आपल्या या देशासमोर एक खूप मोठं संकट आपल्या समोर येऊन ठेपलेलं आहे. कधी एक प्रश्न विचारा स्वतःच्या मनात की वर्तमानपत्र उघडल्यानंतर दलितांवर अत्याचाराची एक तरी बातमी आपल्याला बघायला मिळते का? बघायला मिळते. देशाला स्वातंत्र्य होऊन जर का 75 वर्ष झाली असतील तर कोणत्या लोकशाहीचा समाज आपण निर्माण केला हा प्रश्न विचारा स्वतःच्या मनाला. आपण कुठे कमी पडलो? बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीला चुकीची दिशा देण्याचं काम कुठेतरी आपल्याकडून झालंय का हा विचार करा. बाबासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिलाय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो कशासाठी दिलाय? अगोदर शिक्षण केलं पाहिजे, मग संघटित झालं पाहिजे आणि मग संघर्षाच्या मार्गाकडे गेलं पाहिजे. जी क्रांती आपल्याला या देशामध्ये करायची आहे, जे परिवर्तन करायचं आहे, ते परिवर्तन म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकतं, तलवारीच्या माध्यमातून होऊ शकत नाही, हत्याराच्या माध्यमातून होऊ शकत नाही, रक्तपाताच्या माध्यमातून होऊ शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो की जर का एखाद्या डीजेच्या गाडी शेजारी जर का बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचा एखादा स्टॉल लावला आणि डीजे लावून त्या ठिकाणी बाबासाहेबांची गाणी वाजवली, तर त्या स्टॉल जवळ एकच माणूस जातो आणि 100 लोक त्या डीजे मध्ये नाचायला जातात. हे परिवर्तन नाहीये, हे समाजाची चूक आहे. परिवर्तन कशाला म्हणायचं जेव्हा ती 100 लोक त्या पुस्तकांच्या स्टॉलकडे वळतील आणि स्वतःच्या खिशातली पैसे, बाबासाहेबांनी सांगितलं 2 रुपये कमवत असाल 1 रुपयाची पुस्तक घ्या, 1 रुपयाची भाकर खा. हे परिवर्तन. पेपर उघडल्यानंतर काय बातम्या दिसायला मिळत आहेत? आता मध्यंतरी एक बातमी वाचली की दलित महिलेला, दलित मुलीला मासिक पाळी आली म्हणून तिला वर्गाच्या बाहेर बसून पेपर लिहायला लावलं. ही लोकशाही आहे का या देशात? अजिबात नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांना हा समाज अभिप्रेत नाही, हा देश असा अभिप्रेत नाही. तो जर का बनवायचा असेल तर संघर्ष हा करावाच लागेल. प्रश्न फक्त या जयंतीपुरता नाहीये. प्रश्न हा फक्त आपल्या समाजा किंवा या पिढीचा नाहीये. प्रश्न हा येणाऱ्या 100 पिढ्यांचा आहे. येणाऱ्या 100 पिढ्यांना जर का जयंती साजरी करता यावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आज संघर्ष करावाच लागेल. संविधानावर धोका येत आहे, संविधानात बदल केले जात आहेत, आपल्या महिलांवरती अत्याचार केला जातोय, मुलांवरती अत्याचार केला जातोय. याचं एकमेव कारण आहे आपण शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींपासून भटकत चाललोय. आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये आपल्याला शिक्षणाची दारे उघडी करून द्यावी लागतील. या 14 एप्रिलला प्रण करा की आपल्या वाड्या वस्त्यांमधले जे बुद्ध विहार असतात ते विहार कसे असतात? 14 एप्रिलच्या दिवशी ते सजवले जातात आणि बाकीच्या दिवशी त्यावर धूळ खात पडलेली असते. त्या विहारांचं रूपांतर ग्रंथालयांमध्ये करा. आपल्या मुलांना पुस्तकांचा मार्ग द्या, त्याच्याशिवाय परिवर्तन होणार नाही. या 14 एप्रिलला शिक्षणाचा ध्यास घेऊन बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विद्यार्थी समाजात घडवणं हाच आपला उद्दिष्ट असला पाहिजे. धन्यवाद. जय भीम.